आपलं जय शिवराय. तर आपल्या स्वराज्याचा हाऊ टू डब्ल्यू ड्रॉइंग हा एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग रीड करू शकतो, रिव्ह्यू करू शकतो. काय पाहिजे स्ट्रक्चर सेल. तर आपण आता DW ॲप आहे, त्या ॲपमध्ये ड्रॉइंग्स आहे. आपण ओपन करू. इथे आपण एक ड्रॉइंग घेऊ. डब्ल्यू म्हणजे असं सेम असतं त्या ॲपमध्ये ड्रॉइंग्स आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या लेआउट्समध्ये जाऊन आपण मॉडेल्स याची पब्लिक स्पीकिंग युटिलायझेशन फायर फायटिंग सिस्टम ऑब्स्टिकल आणि बिल्डर. त्यामध्ये आपण याची पब्लिक हेल्थ ड्रॉइंगमध्ये मेन्शन असतं ते याची पब्लिक हेल्थ पण जस्ट फ्लॅट हा एक कॉर्नरचा फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये 1 BHK फ्लॅट लिव्हिंग किचन आणि बेडरूम. WC आणि बाथरूममध्ये वेगवेगळ्या टॉयलेट आणि गेस्ट फॅमिलीच्या व्ह्यू दिलेली. गेस्ट व्ह्यूमध्ये T1, T1, T2. फ्रेंड्स अपोजिटला किचन आहे. किचनमध्ये T1 एक स्त्री दिलं, T2, T1 आणि T3. ह्या सगळ्या स्त्रीचं एक लिजंड असतं. जसं इंडेक्स असतो त्या पद्धतीने इंडेक्स आहे. इंडेक्स बघू शकतो. हा इंडेक्स आहे. ती याची कटआउट T1, T1, T2 आणि T3. T1 मध्ये कटआउट काय 50x50चा कटआउट आहे. ड्रेनेज कटआउट आहे T1, T2 आणि T3. 150ची स्लीव आहे, 100ची स्लीव आहे, 100ची स्लीव. तर डिस्क्रिप्शनमध्ये आणखीन दिलं आहे 150 mm अबाउट फ्रॉम फ्लोअर टेनिस फ्लोअर. सेम आता हा झाला आपला ड्रेनेजचा पार्ट. सेम प्रत्येक फ्लॅटमध्ये जसे हे दिलेले असतात. आणि त्याच्यात पॅरलमध्ये आपण नेक्स्ट बघूया आपण HVAC. HVAC मध्ये ह्याच फ्लॅटमध्ये आपल्याला इनडोअर अँड आउटडोअर दिलेला आहे. इनडोअर अँड आउटडोअरमध्ये कनेक्शनसाठी M3 एक दिलेला आहे. आणि दुसरा आहे तो M1. M1 काय दिला आहे कारण त्याचा आपण HVAC मध्ये सक्शन आणि डिस्चार्ज जे कॉपर पाईप असतात. सक्शनसाठी मोठा पाईप असतो, डिस्चार्जसाठी छोटा असतो कॉपरचा. आणि पॅरलमध्ये ड्रेनेज असतो. तो ड्रेनेज आपण M1 मधून डायरेक्ट शाफ्टमधून ड्रेन केला आहे. हा बेडरूममध्ये सेम आपल्याला लिव्हिंग रूममध्ये पण इन्स्टॉल करायचं असेल तर सेम असंच एक प्रोसिजर असतं. हे रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये. तर फायर फायटिंग सिस्टीममध्ये पण आपण स्लीव दिलेल्या आहेत. प्रत्येक फ्लॅटच्या रूममध्ये स्लीव टाकलेत आपण. F1 हे म्हणजे 50चे स्लीव, 25चा पाईप घेतो त्याच्यातून आपण स्प्रिंकलर इन्स्टॉल केले. बेडरूम, किचन, लिव्हिंग रूम. हे ड्रॉइंग रीडिंग करण्यासाठी फक्त हाऊ टू ड्रॉइंग रीड यासाठी आपण फक्त हे घेतलेलं आहे. प्रिन्सिपल आता इलेक्ट्रिकल सेम ह्या फ्लॅटमध्ये आहे. म्हणजे जसं आपल्याला एखादं एक्झिक्युशन करत असेल, इंजिनियर असो, मॅनेजर असो, सुपरवायझर असो, अशा पद्धतीने मेजर करायचं, रीड करायचं आपल्याला हे दिलेलं असतं. तिथे गेला तुम्ही एक हे डिस्टन्स टाकायचं. तुम्ही किती येतं साधारणतः 210 म्हणजे आपल्याला मेजरिंग फोकस पण इथे मिळू शकतो. 1300 1150 वरती आपला पॉईंट आहे. 1250 हा 1250 वॉलपासून पॉईंट आहे फॅनचा. सेम पॅरलल आपल्याला ह्या साईडवरून 1640 पर्यंत येतोय. 1630 आहे. 1560 पर्यंत आहे. 1600 पर्यंत पॉईंट आहे आपला.
त्यामुळे इंस्टॉलेशन होती ते आपल्याला एक्झिक्युशनच्या यूज होतो याचा पर्पज काय मी एक्झिक्युशन करतो. आता IBMS IBMS काय प्रकार आहे? IBMS म्हणजे FFA. जसं याचं आपले स्प्रिंकलर स्मोक डिटेक्टर लावलेत आपण काही ठिकाणी हा स्मोक डिटेक्टर आपल्याला हे स्मोक डिटेक्टर जे आहे त्या स्मोक डिटेक्टरचे मेजरिंग करण्यासाठी हे स्मोक डिटेक्टर साठी IBMS वापरला जातो. तर लास्ट वन आहे तो बिल्डर वर्क. बिल्डर वर्कमध्ये सगळे लिजन दिले. बिल्डर वर्कमध्ये स्लीव्ज कटआउट हे सर्व दिलेलं असतं. तर वेगवेगळ्या स्लीव्ज आहेत पेज कटआउट टर्नेज कटआउट फायर फायटिंग कटआउट HVAC कटआउट इलेक्ट्रिकल स्लीव्ज आणि म्हणजे एक फ्लॅट दिले तिथे त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला इंटर सिस्टम सिस्टममध्ये पूर्णपणे स्लीव्ज आणि हे दिलेलं आहे. Thanks for watching video. Please like and subscribe the channel for Rajin Shivaji.